प्रियंकाज व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आणि आपला अजून एक चॅनल आहे प्रियंकाज आयुर्वेदा म्हणून, तर त्याही चॅनलवरती मला सबस्क्राइब करा, कारण मी तिथे आयुर्वेदिक प्लस होमिओपॅथिक औषधांची माहिती देत आहे। तर तिथे देखील जाऊन मला सबस्क्राइब मात्र नक्की करा। चला तर मग आज आपल्याला बनवायचं आहे पालकाच्या भाजी। आज आपल्याला बनवायचे पालक भाजी आणि पुदिना यांचा ज्यूस, आणि तो किती क्वांटिटी मध्ये पाहिजे, कसं बनवायचं, त्याच्यामध्ये काय काय ऍड करायचं, सगळं काही डिटेल मध्ये मी सांगणार आहे आणि त्याचे फायदे देखील सांगणार आहे। चला शकता, हे आपलं किचन आहे। इकडे डायनिंग टेबल आहे। जरा इथं उजेड कमी पडतो किचन मध्ये, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही। इकडे गॅस ठेवलेला आहे, या दिशेला इकडे पाणी गरम करायला ठेवलंय आणि इकडे चहा ठेवलेला आहे। तर सकाळची वेळ आहे, जवळपास 7:30 वाजलेले आहेत। आणि इकडे मिक्सर आहे, तर मिक्सर मध्ये आपण मस्तपैकी पालक आणि ह्याचा ज्यूस बनवणार आहोत पुदिन्याचा। तर किती क्वांटिटी पाहिजे, काय काय त्याच्यामध्ये ऍड करायचं, त्याचे बेनिफिट काय, हे सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहे। चला, तर अशा पद्धतीने पालक हा निवडून घ्यायचा आहे व्यवस्थित देठ पानावर, आणि हे पूर्ण घ्यायचंय बरं का। देठ जे असतं हे काय ते पानाचं, तर पूर्ण घ्यायचं आहे। ही थोडीशी पालक थोडीशी खराब झाली, ते चांगलं बघून निवडून घ्यायचं याच्यामध्ये। तर हे अशा पद्धतीने बघू शकता। चला, फ्रीज मधून कढीपत्ता आणूया। अंधार पडला, लाईट गेली, फ्रीज चालू करायचंच राहिलं, रात्री फ्यूज उडाला होता त्याच्यामुळे फ्रीजच नाही चालू केलं। थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि हे इकडं हॉल आहे, इथे बसून मी व्हिडिओ बनवत असते। तर ह्याच्यामध्ये पुदिना, पालक आणि कोथिंबीर घेतलेलं आहे, दाखवते। अशा पद्धतीने पुदिना, पालक आणि कोथिंबीर, ह्याला सगळ्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। तर इकडे बघू शकता, अशा पद्धतीने एकदम स्वच्छ 4-5 वेळास पाण्यामध्ये याला धुतलेलं आहे, कारण ह्याच्यावरती माती, माशा काही बसलेलं असतं। मेडिक्लोर थोडंसं टाकायचं, मीठ टाकायचं आणि वॉश करायचं। चला, तर अशा पद्धतीने याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे। थोडंसंच पाणी टाकायचं। तर एवढ्याशा क्वांटिटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी पाणी, एवढंच टाकायचं। दुसरं मीठ वगैरे अजून मी काहीच नाही टाकलेलं, ते नंतर ज्यूस तयार झाल्याच्या नंतर सगळे टाकायचे। तर अशा पद्धतीने मिक्सर मधून याला बारीक वाटून घ्यायचे। अशा पद्धतीने हा ज्यूस तयार होतो मस्तपैकी।
झालेला आहे. ह्याला अशा स्वच्छ गाडीमध्ये कशामध्ये तरी असं गाळून घ्यायचंय. ही क्वांटिटी तिघांसाठी आहे, मम्मी पप्पा आणि माझ्यासाठी. तर अशा पद्धतीने याला गाळून घेतल्यानंतर व्यवस्थित चमच्याने सगळं गाळून घ्यायचं. तर एवढीच क्वांटिटी तुम्ही 3 माणसांसाठी घेऊ शकता. फक्त 3 माणसांची क्वांटिटी आहे ही. व्यवस्थित एवढं गाळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपला ज्यूस तयार झालेला आहे. बघू शकता थोडंसं वाकडा झालंय कॅमेरा. इकडे बघू शकता ज्यूस अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय काय टाकायचे हे आपण बघूयात. तर याच्यामध्ये टाकायला मी हे चाट मसाला घेतलेला आहे आणि हे त्रिफळा चूर्ण घेतलेलं आहे, कारण कच्च्या पालेभाज्या लवकर डायजेस्ट होत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं बाकीचं टाकावंच लागणार आहे जेणेकरून ते डायजेस्ट व्हावं. आणि हे काळं मीठ आहे. काळं मीठ एकदम मऊसूत असं मीठ आहे. हे मीठ असतं प्रत्येक माहीत असेल बऱ्याच जणांना, तरी पण सांगते एकदम असं मऊसूत मीठ असतं. तर हे सगळं काही याच्यामध्ये एवढ्याच क्वांटिटीमध्ये घ्यायचंय. तिघांसाठी क्वांटिटी सांगते मी, फक्त तिघांसाठी. आणि थोडंसं चाट मसाला. चाट मसाला पण हे डायजेस्ट होण्यासाठीच टाकतात आणि चव देखील याच्याने छान येते. याचं काही प्रमाण वगैरे नाही आहे, तुम्हाला जेवढं टेस्टसाठी पाहिजे असेल तेवढं टाकू शकता. पण त्रिफळा चूर्ण कंपल्सरी 1 चमचा तरी टाकायचं, कारण डायजेस्ट व्हायला पाहिजे नाहीतर परत ऍसिडिटीचं प्रमाण वगैरे वाढू शकतं. थोडं क्वांटिटीमध्ये टाकलं तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. झाला ज्यूस तयार. चला याला कशामध्ये तरी काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने ज्यूस तयार झालेला आहे आणि हे 1 वाटी एवढ्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं. तर हा ज्यूस घट्ट ज्यूस झालेला आहे. याच्यामध्ये पाणी ऍड करून देखील तुम्ही घेऊ शकता, म्हणजे अर्थात चटणी झाल्यासारखं झाले. तर याला क्वांटिटी देखील वाढवायची तर वाढवू शकता, नाहीतर आहे असंच घेऊ शकता. पालक आणि पुदिना, कोथिंबीर, त्रिफळ चूर्ण, काळं मीठ आणि हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. दुसरं काय हे चाट मसाला. हे सगळं डायजेस्ट होण्यासाठी टाकलेलं आहे, कारण कच्च्या पालेभाज्या काय जणांना लवकर डायजेस्ट होत नाही, त्याच्यामुळे हायपर ऍसिडिटीचे चान्सेस असतात. तर अशा पद्धतीने हा ज्यूस तयार झालेला आहे. तर याचे फायदे बघूयात आपण. हे डिटॉक्सिफिकेशन करतं, बॉडीमधील अनवॉन्टेड टॉक्झिन सगळे बाहेर काढून टाकण्यास मदत करतं. पालकाच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन B12 हे भरपूर प्रमाणामध्ये असतं, त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त देखील वाढण्यास मदत होते. आणि तर किडनीसाठी देखील कोथिंबीरचा ज्यूस अतिशय उपयुक्त आहे आणि टेस्ट देखील याच्याने छान येते. आणि युरिनरी जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील तर कोथिंबीरने ते सगळे काही नीट होण्यास मदत होते. तर आपलं आयुर्वेदिक असं एक चॅनल आहे, तर त्या चॅनलवरती मी घरच्या घरी राहून कसे होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचार करायचे औषधांचे त्याची माहिती देत आहे. प्रियंका यस आयुर्वेदा असं सर्च करा, म्हणजे तुम्हाला लगेच सापडेल. चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन डेलिशियस ज्यूस सोबत. धन्यवाद.